नमस्कार, मी हर्षाली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते. आज आहे संडे आणि संडेला आमचा ठरलेला आहे मटणाचा बेत आणि तो बेत करणार आहेत माझे मिस्टर. आज मिस्टरांच्या हातचं मटण खायला मिळणार आहे, जे अतिशय सुंदर बनवतात. खूप छान चव आहे त्यांच्या हाताला. इथे आम्ही आज 1.25 किलो मटण आणलं होतं आणि ते हळद, मीठ आणि दही लावून छान असं मॅरिनेट केलं. त्याच्यानंतर एका कुकरमध्ये 2 ते 3 चमचे लोणी वापरलं आहे. इथे लोणी घेऊन त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मिक्स केला आहे. थोडीशी आले लसणाची पेस्ट आहे, ती याच्यामध्ये छान अशी भाजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, ती छान याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे. लोण्याचं प्रमाण थोडंसं कमी वाटलं म्हणून त्यांनी थोडंसं लोणी अजून त्यामध्ये ॲड केले, साधारण 1 चमचा. त्यानंतर कांदा बारीक चांगला छान असं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मॅरिनेट केलेलं सगळं मटण त्यामध्ये त्यांनी मिक्स केलेलं आहे. मटण मिक्स करून छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मटण छान असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं शेजारच्याच भांड्यामध्ये मी 1 ते 1.5 तांब्या पाणी गरम केलेलं आहे, ते आता यामध्ये ओतून घ्यायचं आहे. हे पाणी ओतून घेऊन कुकरचं झाकण लावून साधारण मी इथे 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. पण आज यावेळेस 3 ते 4 शिट्ट्यांमध्येही हे मटण शिजलं नव्हतं, त्यामुळे आम्ही याला 7 ते 8 शिट्ट्या केलेल्या आहेत. त्यानंतर इथे त्यांनी बनवला आहे छान असा भात. तर भात बनवण्यासाठी सुद्धा त्यांनी खडा मसाल्यांचा वापर केला आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घेतलं आहे. त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकले आहेत. 10 रुपयाचं जे पॅकेट मिळतं त्या पॅकेटमधलेच प्रमाण आहे, वेगळं असं सेपरेट काही घेतलं नाही आम्ही की 4 लवंगा 4 मिरी. त्या पॅकेटामध्ये जेवढं होतं ते सगळं त्यांनी त्यामध्ये टाकलं आहे. ते छान असं तुपामध्ये परतून घेऊन त्यामध्ये साधारण 2.5 वाटी तांदूळ मिक्स केला आहे. तुम्ही पाहू शकता छान असा खडा मसाला इथे भाजून घेतला आहे. त्यानंतर हा तांदूळ इथे त्यांनी मिक्स केला आहे. इथे त्यांनी तांदूळ न धुताच भातासाठी वापरले आहेत. मी शक्यतो तांदूळ धुवून भातासाठी वापरते. ते धुवून परतून घ्यायचे आणि मग कुकरला शिट्ट्याला मारायच्या, किंवा असंही केलं तरी चालतं. ह्या पद्धतीने पण भात अतिशय उत्तम झाला होता आज. हे त्यांनी प्रमाण पाण्याचंही अंदाजच घेतलं होतं आणि ते कधीही चुकत नाही, पाण्याचंही आणि मिठाचंही. त्यानंतर 2 ते 1.5-2 चमचे मीठ त्यांनी यामध्ये मिक्स करून घेतलं आहे आणि या एवढ्या भातासाठी त्यांनी 2 तांबे पाणी यामध्ये ओतलं आहे. हाच सेम भात जर का गॅसऐवजी आपण चुलीवर केला तर त्याचीही टेस्ट अतिशय उत्तम येते. खूप छान लागतो चुलीवरचा भात. इनफॅक्ट चुलीवरचे सगळेच पदार्थ जे काही तुम्ही बनवाल ते अतिशय उत्तम लागतात, त्याची टेस्टच वेगळी असते. अशा पद्धतीने इथं आपला भात आता शिजण्यास रेडी झालेला आहे. तोपर्यंत इथं मटण शिजून रेडी झालेलं आहे, एकदम छान. याच्यामध्ये अळणी खूप आहे, कारण वरून रस्सा करताना पाणी ओतणार नाहीत ते, त्यामुळे शिजतानाच भरपूर पाणी टाकलं होतं आणि हे अतिशय सुंदर शिजलेलं आहे. खूप छान अळणी पण रेडी झालेला आहे. त्यानंतर इथे भात शिजून रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा वाफा येत आहेत. खूप छान असा भात इथे रेडी झालेला आहे. आता मटण करताना इथे सगळ्यात आधी आम्ही सुक्कं मटण बनवून घेणार आहे, त्यानंतर रस्सा बनवणार आहे. त्यासाठी कढईमध्ये इथे साधारण 2 ते 3 चमचे लोणी घेतलेला आहे, बटर घेतलेला आहे. इथे सुक्का आणि पातळ दोन्हीसाठी मी बनवून ठेवलं आहे. जशी कांदा टोमॅटो बारीक करून ठेवलेला आहे, कोथिंबीर बारीक केलेली आहे. 1 अंडं पण यामध्ये वापरणार आहे ते, आणि बाकी सगळे जगभरातले मसाले जसं की चाट मसाला, मटण मसाला, चिकन मसाला, गरम मसाला, शाही बिर्याणी मसाला, त्यासोबतच
पावडर, जिरा पावडर, मिरी पावडर ह्या सगळे मसाले ते वापरतात आणि हे थोडे थोडे करून ते यामध्ये मिक्स करतात. त्यांचं कोणतंही प्रमाण नसतं, ते अंदाजे घेतात, पण त्याची चव अतिशय उत्तम लागते. अगदी हॉटेलमध्ये जेवण बनवतात तसं त्यांच्या पद्धतीने. आणि आपण त्यांचं बघून सेम टू सेम करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांच्या हाताची जशी चव असते तशी चव कधीही लागत नाही. त्यांच्या या जेवणाची चवच वेगळी असते आणि अतिशय उत्तम जेवण बनवतात ते. हे सगळे मसाले मिक्स करून झाल्यानंतर थोडीशी हळद आणि त्यासोबतच 1 ते 1.5 चमचा तिखट यामध्ये त्यांनी मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर ही ब्लॉन्डची स्कॉच दारू आहे ती यांनी त्यामध्ये मिक्स केलेली आहे 1 टोपण. यामुळे ही खूप छान अशी चव लागते. त्यानंतर जे मटण सुक्कं काढून घेतलं होतं, मटणचे पीस ते सगळे यामध्ये छान असे परतून घेतले आहेत. त्यासोबतच 1 ते 2 चमचे दही पण यामध्ये त्यांनी मिक्स केलेलं आहे. आता हे सगळं मस्तपैकी परतून घेतलं आहे. अशा पद्धतीने हे सुक्कं मटण रेडी झालेलं आहे. आता बनवणार आहोत पातळ मटणाचा रस्सा. हा मटणाचा रस्सा आम्ही कुकरमध्येच बनवणार आहोत. त्यासाठी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आधी बटर वापरलेलं आहे. त्यामध्ये कांद्याची प्युरी भाजून घ्यायची आहे छानपैकी. त्यासोबतच थोडंसं 1 टोमॅटो बारीक चिरलेलं होतं तेही यामध्ये छान असं भाजून घेतलं आहे त्यांनी. त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला, त्याच्यामुळे कांदा लवकर भाजून होतो. त्यानंतर मगाशी मी सांगितले त्या पद्धतीने थोडे थोडे मसाले ह्याच्यामध्येही ॲड करायचे आहे. प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. मिस्टरांनी थोडे थोडे सगळे मसाले याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये त्यांनी 1 अंडं फोडून मिक्स करून घेतला आहे. तुम्ही एकाच्या ऐवजी 2-3 अंडी मिक्स करून घेऊ शकता. खूप छान टेस्ट येते अंड्यामुळे सुद्धा. त्यानंतर सगळ्यात शेवटी थोडीशी टोमॅटो प्युरी याच्यामध्ये त्यांनी मिक्स करून घेतली आहे. हे सगळं मसाले सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा तेल पण त्यांनी ॲड केलेलं आहे. आता या चाळणीमधून ते थोडंसं अळणी पाणी सोडत आहेत, कारण या चाळणीमध्ये सगळ्यात आधी त्यांनी मटण शिजल्यानंतर अळणी गाळून घेतलं होतं. सो त्या चाळणीला थोडासा मसाला चिटकला होता, त्यामुळे तो त्यांनी आधी याच्यामध्ये मिक्स करून घेतला. त्यानंतर अळणीचं जे पाणी होतं ते छान असं याच्यामध्ये ओतून घेतलं. छान चरका बसायला पाहिजे, त्यावेळेस मटण एकदम अतिशय उत्तम होतं, फोडणी छान बसते. अशा पद्धतीने हा आपला मटणाचा झणझणीत रस्सा रेडी झालेला आहे. त्यानंतर मी पटपट सगळ्यांच्यासाठी अशा भाकरी करून घेतल्या. स्वयंपाक अजून चालू होता, सोबतची भांडी घासायची होती, त्यामुळे किचन कट्ट्यावर असा हा थोडासा पसारा आहे. शक्यतो मी भाकरी किंवा चपाती ह्या दोन्ही गोष्टी खाली बसूनच करते, पण आज जरा गडबड होती त्यामुळे मी उभ्या राहून केल्या. कारण माझं असं म्हणणं आहे की स्त्रियांनी बऱ्यापैकी कामे बसून करावीत, त्याच्यामुळे पाठीचं दुखणं, कंबरदुखी लवकर होत नाही. खूपच गडबड असेल तर उभं राहून करावं, नाहीतर शक्यतो जमेल तेवढी सगळी कामे खाली बसूनच करावीत. त्यामुळे आपली तब्येत चांगली राहते. खाली बसून उभं राहून दोन्ही प्रकारे काम करण्याची सवय राहते शरीराला. नाहीतर बऱ्याच महिलांच्या मध्ये हे प्रॉब्लेम असतात की त्यांना कंबरदुखी होते, का तर सतत किचन कट्ट्यावर उभं राहूनच सगळा स्वयंपाक केला जातो. त्यामुळे भाकरी झाल्यानंतर मी कट्टा पूर्ण असं स्वच्छ करून घेतला, किंवा जेवढी भांडी पडली होती ती सगळी घासून घेतली, कारण का जेवल्यानंतर परत भांडी पडणारच होती. पण तरीही मी सगळा किचन कट्टा छान असा स्वच्छ करून घेतला. तवा गरम होता तो, त्यामुळे गॅसच्या खाली सरकवून ठेवला की म्हटलं तवा थंड झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर परत तो तवा स्वच्छ करता येईल. अशा पद्धतीने गॅस आणि हा कट्टा सगळा स्वच्छ करून घेतला आहे मी.
किचन कट्टा जितका मोठा तितका पसारा जास्त होतो आणि हाताने पडल्यासारखी एक एक भांडं जसं घासून ठेवलं तर परत जास्त भांडी पडत नाहीत. त्यामुळे मी भाकरी झाल्या झाल्या परात सगळे जेवढी भांडी पडली होती ती सगळी घासून घेतली. कारण परत जेवणाची ताटे आणल्यानंतर किचनवरती अजून पसारा होतो जर का तो आधीच असला तर. पण असं स्वच्छ ठेवल्यावर जरा बरं वाटतं की स्वच्छ झाले सगळं, जास्त काही नाही आणि नंतर पण भांडी घासायचा जास्त लोड पडत नाही. अशा पद्धतीने हा संपूर्ण किचन कट्टा आवरून तयार झालेला, रेडी झाले, स्वच्छ केलेला आहे मी. आता आम्ही जेवायला बसणार आहोत. अशा पद्धतीने हा संडेचा मटणाचा बेत आमचा रेडी झालेला आहे. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब.